हाय फ्रेंड्स, आपण एक इंग्लिश स्पीकिंगचा नवीन फॉर्म्युला शिकत आहोत आणि तो आहे WH प्लस शांट ओंट सब्जेक्ट प्लस बी प्लस ऑब्जेक्ट. शांट ओंट म्हणजे शाल नॉट विल नॉट हे फ्युचर मध्ये दर्शवण्यासाठी मित्रांनो. आणि ही कोणत्या वाक्यांसाठी हा फॉर्म्युला आहे की तू तिथे का नसतील, ती बस इथे वेळेवर का नसेल, उद्या आपल्या क्लासमध्ये राहुल का नसेल, आपण सहलीत का नसू, ते आपल्या बरोबर का नसतील, ती डिश टेस्टी का नसेल, ते रेस्टॉरंट आपल्याला बसायला का योग्य नसेल, राहुल आपल्या वर्गातला पहिला का नसेल, अशा प्रकारची सर्व नकारात्मक प्रश्न विचारण्यासाठी ह्या सूत्राचा वापर करतात. सूत्र काय मित्रांनो? WH शांट ओंट सब्जेक्ट बी ऑब्जेक्ट. WH म्हणजे काय बघा, वाय मध्ये WH आहे, व्हॉट मध्ये WH आहे, हू मध्ये WH आहे, पुन्हा वाय WH. हाऊ मध्ये पण WH आहे, WH हाऊ मेनी मध्ये WH आहे, हाऊ मच मध्ये WH आहे, हुज मध्ये WH आहे, हुम पण WH आहे, विच व्हेर व्हेन ही सर्व WH मित्रांनो. WH प्रकारची क्वेश्चन्स, WH टाइप्स क्वेश्चन्स मीन्स such questions which cannot be answered with yes or no. WH questions can be asked with detailed answers. For example, why won't you be there? तू तेथे का नसशील? तो उत्तर द्यावं लागेल मित्र समोरच्याला की I won't be there because I will have some other work. माझ्याकडे दुसरं काम असेल, या I won't have time to come there. मला तिथे यायला वेळ नसेल. Why won't you be there? You म्हणजे तू, there म्हणजे तिथे, का नसशील, तू तिथे का नसेल, तुम्ही तिथे का नसाल, असा पण अर्थ आहे. हा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, Why will you not be there? असाही विचारला जाऊ शकतो. What won't be good there? तेथे काय चांगलं नसेल, बघा, तेथे काय चांगलं नसेल. What won't be good there? Who won't be ready? कोण तयार नसेल, कोण तयार नसेल. Why won't they be here? ते येथे का नसतील, ते येथे का नसतील. ओके. Why won't she be doctor? ती डॉक्टर का नसेल, ती डॉक्टर का नसेल. आणि इथं ओनच्या ठिकाणी विल असलं तर ती डॉक्टर का असेल, ओंटे म्हणून नसेल. सो सिंपल, ओंट बी. वाय विल राम नॉट बी विथ श्याम? राम श्याम सोबत का नसेल, राम श्याम सोबत का नसेल. वाय ओंट शीतल बी इन कॉलेज? शीतल कॉलेजमध्ये का नसेल, बघा, शीतल कॉलेजमध्ये का नसेल. Such types of questions can be asked by using this formula. So many sentences can be formed. For example, I am telling, तू का आनंदी नसेल, why won't you be happy? तो आपल्या सोबत का नसेल, why won't you be with us? आपण त्यांच्या सोबत का नसू, why won't we be with them? ती बस वेळेवर येते का नसेल, why won't that bus be here on time? आपण त्या बसमध्ये का नसू, why won't we be in that bus? Why shan't we be in that bus? ती ट्रेन 4 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर का नसेल, why won't that train be on the platform number 4? Such types of sentences can be used by this formula. So friends, best luck. If you like these videos, then subscribe this. तुम्हाला एक सिंगल रुपीज पण खर्च नाही मित्रांनो सबस्क्राईब करायला, पण तुमचं सबस्क्रिप्शन तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर ती मला प्रेरणा मिळेल असे अनेक व्हिडिओ बनवायला. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर अँड वॉच दिस व्हिडिओ टू गेन युअर नॉलेज. बाय.